गणपती आणि रिद्धी सिद्धीच्या लग्नाची कथा. पौराणिक कथांमध्ये ज्या प्रकारे शिव-पार्वती लग्न, विष्णू-लक्ष्मी लग्न आणि रुक्मिणी-कृष्ण लग्न प्रख्यात आणि लोकप्रिय आहेत, त्याच प्रकारे गणेशाच्या लग्नाची चर्चा देखील सर्व पुराणात मनोरंजकपणे आढळते. असे म्हणतात की तुळशीच्या लग्न प्रस्तावाला नाकारून तुळशीचा शाप मिळाल्यामुळे गणेशाला रिद्धी आणि सिद्धीशी लग्न करावे लागले. एका पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाच्या शरीर रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. त्यामुळे गणपतीने देवी देवतांच्या विवाहात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. यामुळे सगळे देव त्रस्त झाले आणि ब्रह्मदेवाकडे आपल्या समस्या मांडल्या. त्यानुसार ब्रह्मदेवांनी आपल्या 2 मानस मुली रिद्धी आणि सिद्धी यांना गणपतीकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवले. जेव्हा जेव्हा एखाद्याच्या लग्नाची बातमी गणपतीपर्यंत पोहोचते, तेव्हा रिद्धी आणि सिद्धी त्यांचे लक्ष वळवत होते. यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय देवतांचे सर्व विवाह संपन्न झाले. परंतु जेव्हा गणेशाला हे समजले, तेव्हा ते रिद्धी आणि सिद्धी यांच्यावर रागावले आणि त्यांना शाप देणार इतक्यात ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी गणपती समोर रिद्धी सिद्धी सोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि गणपतींनी ते मान्य केले. अशा प्रकारे गणपतीचा विवाह होत त्यांना 2 बायका होत्या. गणपतीला रिद्धी सिद्धीपासून 2 मुले झाली. त्यांची नावे शुभ आणि लाभ. पौराणिक मान्यतेनुसार गणपतीला अमोद आणि प्रमोद असे 2 नातू आहेत. शास्त्रांमध्ये तुष्टी आणि पुष्टी गणपतीच्या सुना असे म्हटले जाते. भगवान गणेश आणि रिद्धी सिद्धी यांची प्रेमकथा ही भक्ती, वचनबद्धता आणि शाश्वत प्रेमाची सुंदर कथा आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार रिद्धी आणि सिद्धी या अनुक्रमे समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीच्या देवी आहेत आणि त्यांनी त्यांच्या अतूट भक्ती आणि निष्ठेने भगवान गणेशाचे हृदय जिंकले असे म्हटले जाते. हा दैवी प्रणय आपल्याला आपल्या नातेसंबंधातील चिकाटी, विश्वास आणि समर्पणाचे महत्त्व, तसेच कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेमाची शक्ती शिकवतो. ही एक कालातील कथा आहे जी जगभरातील लोकांना प्रेरणा देते, खऱ्या प्रेमाच्या सौंदर्याची आणि आश्चर्याची आठवण करून देते. भगवान गणेश आणि रिद्धी सिद्धी यांच्या प्रेम कहाणीमध्ये केवळ प्रेम आणि विवाहाचा समावेश नव्हता, पण एक महान उद्देश आणि दैवी शक्ती देखील होती. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.